तर सांगलीमध्ये स्मृती मानधना हिने ज्या छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमवरती क्रिकेटचे धडे घेतले त्या मैदानावरती देखील विजयाचा जल्लोष साजरा करण्यात आलाय। स्मृतीचे प्रशिक्षक, तिचे मित्र, तिचे सगळे आप्तेष्ट, काही खेळाडू या सगळ्यांनी एकमेकांना पेढे भरवले। भारतीय महिला विजयाच्या संघाचा आनंदोत्सव त्यांनी साजरा केलाय। यावेळेला या विश्वचषक स्पर्धेमध्ये स्मृती मानधनासह संपूर्ण टीमने जी कामगिरी करून दाखवली तिचं कौतुकही करण्यात आलं। स्मृती मानधना तिने काल 46 धावा पण केलेल्या आहेत आणि टोटल या वर्ल्ड कप सिरीजमध्ये तिने जवळपास 433 धावा केल्या, टॉपमोस्ट रन्स केलेले आहेत आणि या विजयामध्ये तिचा सगळ्यात मोठा हातभार आहे। आणि कालची सुद्धा एक अप्रतिम इनिंग आणि व्हाईस कॅप्टन पण ती आहे। टोटल संघाचं जर एक कॉम्बिनेशन बघितलं तर असं 100% काल वाटत होतं की हा सामना अटीतटीचा झाला तरी भारत जिंकणारच। तर भारतीय महिला संघाने क्रिकेट विश्वचषकावरती नाव कोरलं आणि एक इतिहास घडवला। अंतिम सामन्यामध्ये सांगलीची मराठमोळी क्रिकेटपटू स्मृती मानधनाने 58 चेंडूमध्ये 8 चौकारांसह 45 धावा केल्या। स्मृती लवकरच संगीतकार पलाश मुच्छल सोबत विवाह बंधनामध्ये अडकणार आहे। त्यामुळे हे विश्वचषक विजेतेपद हे तिच्यासाठी सर्वार्थाने विशेष ठरलंय। भारताने वर्ल्ड कप उंचावल्याच्या नंतर तिचा होणारा नवरा पलाश मुच्छल याने सोशल मीडियावरून भावना व्यक्त केलेल्या आहेत। पलाशने इंस्टाग्रामवरती स्मृती आणि विश्वचषकाचा फोटो शेअर केलाय। सबसे आगे है हम हिंदुस्तानी या फक्त 5 शब्दामध्ये त्याने स्मृतीसह भारतीय महिला संघाविषयी अभिमान व्यक्त केलाय। तर ही दृश्य आपण बघतोय, ज्या पद्धतीने ही ट्रॉफी विश्वचषकाची हातात आल्याच्या नंतर सगळ्या खेळाडूंनी एकच जंगी सेलिब्रेशन केलं। हा क्षण खरं तर कोट्यवधी भारतीयांसाठी देखील अभिमानाचा होता, किंबहुना हा क्षण बघण्यासाठी सगळेच आतुर झालेले होते। आता या विश्वविजेत्या संघाला 51 कोटी रुपयांचं बक्षीस जाहीर करण्यात आलेलं आहे। तर आयसीसीने देखील 40 कोटी रुपयांचं बक्षीस जाहीर केलंय। आणि यानंतर इतर काही महत्त्वाच्या बातम्या आपण सविस्तरपणे जाणून घेऊयात।